त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा सेक्शन जो आहे तो आहे सेक्शन 5. हा जो सेक्शन 5 आहे मित्रांनो, हा सेक्शन 5 जो आहे ह्या सेक्शन 5 मध्ये जमिनीच्या संपूर्ण आकारणीच्या रकमेच्या 3 पटी इतके भोगाधिकार मूल्य दिल्यावर परत दिली पाहिजे आणि वतनदार हा अशा जमिनीच्या संबंधात जमीन महसूल अधिनियमाच्या अर्थानुसार भोगवटा करणार आहे असे समजले पाहिजे. त्याच्यानंतर वतन धारण करणाऱ्यास वतन जमीन परत करणे, म्हणजे जे वतनदार आहेत, ज्यांच्याकडे ही जमीन होती, जे भोग वाटाधार आहेत, ह्यामध्ये होतं काय मित्रांनो की जमीन जी आहे ती याचा मालक जे आहे तो सरकारच असते आहे. ते जर तुम्ही बघितलं 7/12 अवतार जर बघितला तर तुम्हाला हे पाहायला मिळतं मित्रांनो. परंतु जर ह्याच्यामध्ये भोग वाटेदार जे असतात त्यांच्याकडे ताबा असतो. त्यानंतर मी आणखी एक सेक्शन तुम्हाला सांगू इच्छितो याच्यामध्ये, आणि हे जे आहे हे भोग वाटादार वर्ग 2 हे असतं याच्यामध्ये. ते मध्ये रूपांतरित करता येईल चालू बाजार मूल्याच्या 50% रक्कम जी आहे ती शासनाला प्रदान करून, शासनाला देऊन, त्याच्यानंतर याच्यामध्ये एक नजराणा एक प्रकार आहे मित्रांनो. नजराणा जे आहे परंतु आणखी असे की प्रारंभीच्या दिनांकाला असा कोणताही भोगवाटा जिल्हाधिकाऱ्याच्या किंवा कोणत्याही इतर सक्षम प्राधिकाराच्या परवानगीने नजराणा म्हणून योग्य ती रक्कम प्रदान करून कृषी स्तर उपयोगासाठी आधीच हस्तांतरित करण्यात आलेला असेल तर भोगवाट्याचे असे हस्तांतरण पहिल्या परंतु कान्वये करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल आणि ती जमीन अशा हस्तांतरणाच्या दिनांकापासून संहितेच्या तरतुदीनुसार भोगवाटादार वर्ग 1 म्हणून भोगवाटादाराकडून धारण करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल. त्यानंतर ते नजराण्याच्या 50% एवढी रक्कम दंड म्हणून पण घेण्यात येईल. त्या व्यतिरिक्त अतिशय महत्त्वाचं जे आहे ते आहे महार वतन जमिनीच्या भोगवाटा जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व मंजुरीशिवाय आणि राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे निर्धारित करील अशी रक्कम प्रदान केल्याशिवाय हस्तांतरित करता येणार नाही किंवा अंतर व सीमा याद्वारे त्याची विभागणी करता येणार नाही. हे स्पेसिफिकली आणि स्पष्ट जे आहे ते ह्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. कलम 6 जर बघितलं तर कलम 6 मध्ये कलम 5 जे आहे त्याचे सगळे जे अटी आहेत, कायदेशीर अटी आहेत, त्या अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. हा एक असा कायद्याचा महत्त्वाचा जो भाग आहे आणि त्यामुळे हे वातावरण जे आहे ते राजकीय वातावरण अतिशय तापलेलं आहे आणि भूकंप होण्याची शक्यता जी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो. आणि ह्याचं मुख्य कारण काय ह्याच्याबद्दल आपण विचार करू. प्रथमतः याचं एक महत्त्वाचं आणि अतिशय महत्त्वाचं कारण हे आहे मित्रांनो की पुणे शहर आहे. पुणे शहर म्हणजे काय, एक सांस्कृतिक वारसा असलेलं, शैक्षणिक वारसा असलेलं असं हे एक शहर आहे की ज्या शहरामध्ये आज जमिनीच्या किमती ज्या आहेत त्या आकाशाला भिडलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये झालंय काय की पार्थ पवार ह्यांची ही जी अल्मेडा कंपनी आहे, या अल्मेडा कंपनीने एक भूखंडाचं जे प्रकरण आहे 40 एकरचं, म्हणजे सगळा राजकीय गोंधळ चालू असताना दुसरा त्याच्यामध्ये जो आहे तो बोपोडी, हा जो दुसरा जो आहे बोपाडी लँड स्कॅम, ह्या 2 स्कॅम एकत्र आल्यामुळे अतिशय राजकीय दबाव जो आहे तो हळूहळू महाराष्ट्रामध्ये पवार समूहावर करण्याचा प्रयत्न जे आहेत ते वेगवेगळे राजकीय पक्ष करतायत. डायरेक्ट एव्हिडन्स जे आहेत ह्या मॅटर्समध्ये, डायरेक्ट एव्हिडन्स जे आहे ते पार्थ पवार ह्यांच्या विरोधात जात आहेत आणि ह्याच्यामुळे नक्कीच अतिशय मोठ्या प्रमाणात अजित पवार ह्यांची जी छबी आहे राजकारणातली, ह्या छबीला कुठेतरी डाग लागण्याची शक्यता अजिबात सुद्धा नाकारता येत नाहीये मित्रांनो.